शेती जर बंद पडली तर सरकार खाणार काय? कशावर चालणार आहे ही व्यवस्था? असा साधा सरळ प्रश्न आहे त्या मित्राचा. तुमची पण जाते शेती जमीन? होय, माझी स्वतःची जमीन 2 एकर जाते शक्तीपीठ महामार्गासाठी. 2 एकर जाते? हो, 2 एकर जाते. आणि याच्या अगोदर 1972 साली आमच्या जन्माच्या वेळेला जे कनेरीमध्ये पाझर तलाव तयार केलं, त्या तलावामध्ये जवळजवळ आमची 1 एकर जमीन गेलेली आहे. आणि ऑलरेडी आता जो आम्ही भूमिहीन सत्कार सरकारचा एकच ध्यास आहे की यांना भूमिहीन करून देशोरडीला शेतकऱ्याला लावायचं, एवढा त्यांचा प्लॅनिंग चालू आहे. आणि ते आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्याला आम्ही शक्तीपीठला पूर्ण 100% विरोध आम्ही करणारच आणि विरोधात राहणारच. तुम्ही विरोधात म्हणताय, मात्र सरकार रस्त्याच्या बाजूने आहे की रस्ता झाला तर कुठेतरी काहीतरी नवीन चक्र सुरू राहील, उद्योग येतील, नवीन वसाहत येते, ते इंडस्ट्री येतील, असं मुख्यमंत्री म्हणतात. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? साहेब, इंडस्ट्री एरिया हा गेली मला वाटतं 88-89ला काहीतरी MIDC गोकुळ MIDC चालू झाली. आज त्या MIDCची परिस्थिती तिन्ही सरकार की त्या उद्योगधंदे कसं चालू करावं. आणि हा या शेती मार्गाने जे पोट भरून शेतकरी खात आहेत, मिळवत आहेत, त्यांच्या पोटावरती पाय न आणता त्यांनी उद्योगधंदे सुद्धा प्रगती करावी, शेतकऱ्यांची मुलं सर्व्हिसला लागावीत, त्यांचं सुद्धा पोट पाणी चालावं, या भूमिकेशी आम्ही आहे. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा पूर्णपणे 100% विरोध आहे. कन्हेरीमध्ये आजच्या घडीला शेती जाणार आहे शक्तीपीठाला, नेमकी काय स्थिती आहे? आणि कुठल्या प्रोजेक्टला गेली आहे शेती किंवा काय कसं? शेती साहेब, NH हायवे जो हवा, NH4 हायवे, त्या NH4ला कन्हेरी गावातील मला वाटते लय नसेल पण किमान 30-40% लोकांची जमिनी गेलेल्या आहेत. परत सांगतो, तलाव 1972 साली तलाव बांधलं, तलावात सुद्धा जमिनी गेलेल्या आहेत. आणि गोकुळ प्रकल्प हा कन्हेरीवाडी एरियात म्हणजे ह्याच्यात आहे, तिथल्या सुद्धा जमिनी आमच्यात म्हणजे MIDC प्रकल्पावर सुद्धा देखील शेती गेलेल्या आहेत. त्यामुळे आत्ता जो आमची हे पण शेती जाणार, हा जो पट्टा शेती आता मिळवणं, शेतकऱ्यानं जे कष्ट करून फळबागा केल्यात, कुणी उसाची लागवड केल्या, ह्या शेतीसुद्धा सरकारनं घ्यायचे जे प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग करू नये. आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्तीमार्ग हा डिवाइड करून त्यांनी शक्तीपीठाचा मार्ग बदलावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, एवढी आमची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे, मात्र जर सरकार नाही ऐकलं, सरकारनं आपली भूमिका ठाम ठेवली तर शेतकरी म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका ठाम असणार आहे की ज्या दिवशी शेतकऱ्याचं भूमापन करतील त्या दिवशी आम्ही त्यांना ठाम आमचे जे काय हत्यारं आमच्याकडे असतील त्या हत्याराचा वापर करू आणि त्यांना आम्ही 1-2 हात करून त्यांना काय करायचे आपण ज्या त्या वेळी आपण ठरवू. काय सांगशील मित्रा? आता यांचं बघितलं तर थोडंफार आयुष्य गेलेलं आहे, मात्र तुझ्यासमोर तुझं भविष्य आहे पूर्ण, तू शेतीत तुझं तर आयुष्य बघतोय, मात्र शक्तीपीठ सारखा प्रकल्प येतोय, कसं बघतोय याच्याकडे? हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे. जे कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नाही की बाबा आमचा ही शेती जावावी किंवा रस्ता व्हावा किंवा विकास व्हावा. आता विकास होतोयच, आता विकास होत नाही असं नाही. आता आम्ही देवळात जातोयच, कुठल्या देवळात जात नाही, पंढरपूरला जातोय, महालक्ष्मीला जातोय, सगळ्या देवळांना जातोय आम्ही. आम्हाला रस्ता आहे जायला, पण ह्यो रस्ता नको आहे. कुठल्या देवाला जायसाठी रस्ता नाही असं काय नाही. आणि ऑलरेडी नागपूर आणि रत्नागिरी महामार्ग आहे, त्यामुळे ह्यो महामार्ग समांतर आम्हाला नको आहे, एवढीच इच्छा आहे. आणि बघायला गेलं तर तरुणांना रोजगार नाही आहे. तुम्ही काय विकास करणार? रोजगार कॉन्ट्रॅक्ट बेस रोजगार आहे, 11 महिने झाले काढून टाकतात. काय उपयोग आहे त्याचा? परमनंट रोजगार आहे का कोणाला? सरकार नोकरी तर कितीतरी दिवस झाले सरकार नोकऱ्या भरलेल्या नाही आहेत, सगळी आहेत सगळ्या. मग काय उपयोग आहे? सरकार मग कशासाठी वेस्टेज करायला? कुठं त्यांनी केलं याच सरकारनं. जे शेतकऱ्याचा उपजीविका आहे आणि शेती जर राहिली तर शेतकरी राहिला असं तुला वाटतं? शेती राहिली तर शेतकरी जगेल. देश शेतीवरच देश चालतोय, कुठल्या उद्योगधंदे जास्त चालत नाही. शेतकऱ्याने पिकवणं बंद केलं तर काय सरकार काय खाणार आहे? मुख्यमंत्री पण काय खाऊ शकणार नाहीत. काय उद्योगधंदे येऊन खायला काय घालणार आहेत त्यासने? शेती जर बंद पडली तर सरकार खाणार काय? कशावर चालणार आहे ही व्यवस्था? असा साधा सरळ प्रश्न आहे त्या मित्राचा. त्याला याचं जास्त दाहकता आहे, कारण बाकीच्यांनी अनेक पावसाळे बघितलेत, मात्र त्याला त्याचं आयुष्य आहे, त्यानं आयुष्य त्याचं शेतीत बघितले. आणि ही शेती आता शक्तीपीठ हिरावून घेणार आहे. त्या कदाचित त्यामुळेच त्याला जास्त कळ आहे. अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया. काय सांगाल शक्तीपीठ महामार्गासंदर्भात? काय तुमची भूमिका आहे? किती तुमचं क्षेत्र जाणार आहे? सर, आमचं 58 गुंठ जमीन जाते आहे आणि आपण जे बसलो या फळबागेमध्ये हे पहिलंच पीक आपण घेत आहे. पहिलंच पीक घेणार. आतापर्यंत 5 लाख रुपये खर्च आलेला आहे. हा खर्च देणार कोण? किती कालावधी झाला हे बाग? आता 5 वर्ष झाली.
5 वर्ष तुम्ही 5 वर्ष यासाठी राबत आहे आणि आता जर हातात फळ यायच्या टायमिंगला जर जमीन जात असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. माझ्यासमोर पण मला काय बोलायचं समजत नाही. 5 वर्ष राबायचं, ते सांगतायत की 5 लाख रुपये खर्च केला आहे ह्या महागाईला आणि आत्ता फळं लागणार आहेत, तोपर्यंत हे जर उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही करायचं काय? नाही आहे माझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं. तुमच्याकडे असेल तर गव्हर्नमेंटनं द्यावं. कण्हेरीतल्या शेतकऱ्यांशी बोललो मी. साधारण इथली 90 ते 100 एकर शेती जाते. गोकुळचा प्रोजेक्ट असेल, इथला नॅशनल हायवे असेल, इतर प्रकल्पांना जमीन गेलेली आहे. आता राहिला आहे गावाचा एक पट्टा, त्यातलीही 100 एकर जर जमीन जाणार असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं असा साधा सरळ प्रश्न इथले शेतकरी विचारतायत. रेडी रेकनरवर बोलायचं झालं तर तुम्ही ऐकलंय त्यांचं. रेडी रेकनर आणि बाजारभाव यात कुठंही तुलना होऊ शकत नाही. आडकळीचा मुद्दा ठरतोय की आज गव्हर्नमेंटच्या नोंदीत कण्हेरी गाव हे पूर्ण जिरायत जमीन आहे आणि वस्तुस्थिती सांगते की कण्हेरीत 1 इंच जमीन जिरायत नाही, ती पूर्ण बागायत आहे. आजच्या घडीला बाजारभावानुसार 2 लाख रुपये कमीत कमी गुंठा जमीन आहे आणि गव्हर्नमेंट म्हणते की 14,000, दुप्पट म्हणतंय तर 28,000. 28,000 कुठं आणि 2 लाख कुठं? बाजारभावानुसार सुद्धा याचा ताळमेळ बसत नाही. अर्थात ज्यांनी राबून शेती मोठी केली, ज्यांनी आपल्या अनेक पिढ्या घातल्या, ज्यांनी अनेक पिढ्या घालून ही शेती सरळ केली आणि आता हातातोंडाची घास येतोय, तो हिरावला जात असेल तर साधा सरळ प्रश्न आहे, सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा. यासाठीच ही व्हिडिओची मालिका. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.